चला आपण सामना सुरू करूया। चला आपण सामना सुरू करूया। क्वालिफाइंग मॅच आहे। जो संघ जिंकेल तो संघ आमदार चषकाच्या थेट टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल। राहुल पाटील आणि तेजस पाटील ही जोडी आहे। सचिन पाटीलला आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, परंतु नेवाली संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये आहे। टी शर्ट सर्वांकडे आहेत, परंतु एकानेही टी शर्ट आय थिंक मला वाटते की त्याची घातली नाही आहे, कारण की विनायकने घातली नरेंद्रची आणि सचिनने घातली आहे रोहितची, तुषारची घातली आहे टी शर्ट। 3 षटकांचा सामना असेल। आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, फलंदाज झाल्या बाद, बिग विकेट डाऊन। राहुल पाटील बॅक टू द पवेलियन। तीन षटकांचा सामना आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे क्रिशा 11 ब्राह्मण करवले। राहुलभाई पाटील यांची कन्या आहे आणि तिच्या नावाने हा संघ खेळतोय। या संघाने आजच्या रात्रीमध्ये सलग 2 सामने जिंकलेत। हेमनने हा झेल पकडलाय नक्कीच शॉर्ट थर्डमॅनला आणि पहिल्या चेंडूवरती तुषारने विकेट मिळवून दिलेली आहे आणि बॅट्समन साई येत आहेत। पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, तुषार क्या बात आहे। क्वालिफाइंग मॅच आहे, बक्षीस पात्र हा सामना आहे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी इथून आपल्या घरी घेऊन जाणार आहे। त्यासाठी हा सामना नक्कीच सुरू आहे। खऱ्या अर्थाने मलंगड विभागातील 2 नामवंत संघ इन ॲक्शन मध्ये आहेत। ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार। ॲक्शन रिप्ले आपण पाहूया। खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर साई आले, कॅप्टन आहेत क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमचे आणि पहिल्या चेंडूवरती साईने नक्कीच षटकार लगावलाय। क्या बात आहे, पिकअप स्ट्रोक आपण पाहिला आणि षटकार लगावलाय। या षटकाराने श्री गणेश होतोय क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमची धावसंख्या आहे 6। धावसंख्या आहे 6। चांगली सुरुवात साईने केली आहे, षटकाराने आगाज केलाय, कारण की साईला माहिती आहे 3 षटकांचा सामना आहे। 3 षटकांच्या मॅचमध्ये 30 ते 35 धाव बनवावे लागतील, एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅचमध्ये। त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात साईने केली आहे। यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय। नक्कीच योगराज महाराज बुटेरे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि विष्णू शिंदे सर आहेत, हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल। सचिन दादा भोईर यांचे इथे आगमन होत आहे, वेलकम स्वागत आहे। फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, अनइवन बाउन्स आपण पाहिलं,
एक धाव झाली पूर्ण बॅकअपसाठी डीपमधून हरीश येतील तोपर्यंत मिळत आहेत या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. सचिन भोईर यांचं स्वागत आहे. खरं तर नेहमीच स्मित हास्य असतं त्यांच्या चेहऱ्यावरती. कालच्या रात्रीमध्ये खूप चांगली बॅटिंग देखील आपण पाहिली. नाबाद 22 धाव बनवल्या होत्या कालच्या रात्रीमध्ये. यावेळी बॅटची कडा चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते. क्रिशा 11 ब्राह्मण करवली या टीमला नशिबाचा हा चौकार येतोय. पुन्हा एकदा मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि सोप्पा सहज झेल पकडलाय नयनने. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. साई बॅक टू द पवेलियन. दोन बाद 13 ही धावसंख्या आहे. क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमची. जागृती स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय राहुलदादा पाटील यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे ज्याच्या नावावरती 37 बाईक आहेत, 6 4 व्हीलर आहेत. जागृती स्पोर्ट्सचे ते ब्रँड एम्बॅसेडर आहेत. क्या बात है. इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ब्राह्मण करवले या टीमची 2 बाद 19. ड्राइव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. सुरेख झेल पकडलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला भावेशने. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. तेजस बॅक टू द पवेलियन. आपण पाहूया गोलंदाज नयन आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने आले. नयनने या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या मॅचमध्ये 3 विकेट, दुसऱ्या मॅचमध्ये देखील 2 विकेट आणि याही मॅचमध्ये विकेटने सुरुवात केली आहे. खूप चांगला झेल आपण पाहिला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला हेमंतने नक्कीच भावेशने पकडलेला आहे. पहिला झेल हेमंतने पकडला होता, त्यानंतर भावेशने हा चांगला झेल पकडला, तो म्हणजे शॉट एक्स्ट्रा कव्हरला. न्यू बॅट्समन मयूर आहेत 5व्या क्रमांकावरती. सुरुवात तर खूप चांगली केली आहे, कारण की 3 ओव्हरची मॅच आहे. जर याच सरासरीने बॅटिंग केली तर नक्कीच 45 ते 50 धावा बनवण्यामध्ये यश येईल. आमचे गणेश पाटील देखील येत आहेत, कारण की मांगरूळ संघ पराभूत झाला. थोडीशी लेट झाले, ते खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल मिळते. अवांतर धावांत धावसंख्या 1ने पुढे जाईल 20. दोन्ही संघ मलंगडचेच आहेत, त्यामुळे ते देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत.
गणेश पाटील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डी जे मास्टर आहेत आणि यंदा कर्तव्य देखील आहे. क्या बात आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत. मिस टायमिंग एलिव्हेशन नाहीये, सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमच्या आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. यस, संदेश पाटील वेलकम, स्वागत आहे. खूप तारेवरची कसरत करावी लागते खऱ्या अर्थाने गणेश पाटील आणि संदेश पाटील यांना, कारण की इथून रविवारी नक्कीच फायनल झाल्यानंतर लगेचच दहिवली नाईट इथे सेटअप लावायचा आहे गणेश पाटील यांना. या विभागामध्ये नक्कीच या सीझनमध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये यावीस क्लीन बॉल फलंदाज झाले बाद. 5वा विकेट गमावलाय क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमने आणि नयनने याही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी, आणि आतापर्यंत या षटकामध्ये 3 विकेट घेतलेत. एक धाव आली ते देखील वाईटच्या स्वरूपात आणि 3 विकेट घेतलेत. धावसंख्या आहे 20. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय. विजय पाटील न्यू बॅट्समन 7व्या क्रमांकावरती येतोय. दर्शन नॉन स्ट्राईक एंडला आहे, ज्याने षटकाराने आगाज केला होता त्याच्या इनिंगचा, तो दर्शन आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. नेवाली आणि सामना सुरू आहे. ब्राह्मण करवले, जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. नयनची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे नयनसाठी. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, भेदक मारा करतायत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला. क्या बात आहे, एवन जोडी मॅडी सरांनी, नक्कीच राहुल चव्हाण सरांनी त्रिमूर्ती, क्या बात आहे. तुषार महाराज शिंदे सरांचं देखील आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि 4था विकेट मिळवलाय या षटकामध्ये. टाळ्या होऊन जाऊ द्या नयनसाठी. एक धाव आली आहे, ती देखील वाईटच्या स्वरूपात या षटकामध्ये. आज खऱ्या अर्थाने 6 समालोचक आपण पाहतो आता या स्टेजला. देवादादा, खऱ्या अर्थाने आमच्यासोबत एवन जोडी मॅडी सर, अध्यक्ष उपाध्यक्ष राहुल चव्हाण सर आणि सदस्य तुषारजी शिंदे सर आम्हाला जॉईन होत आहेत या अंतिम सामन्यामध्ये. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावीस गॅपमधून चेंडू चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 धावा. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलंय आणि 4 विकेट मिळवलेत या षटकामध्ये नयनने. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, विनंती असेल. नेवाली या टीमला 3 ओव्हरची मॅच आहे. अंतिम षटकामध्ये नक्कीच गोलंदाज कोणता येईल यासाठी टीम मीटिंग कॉल केली आहे. शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग.
गोलंदाज विनायक आहेत आणि पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. धावसंख्या आहे 30. दर्शनने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. चांगली बॅटिंग दर्शन करतात. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. जरी 6 फलंदाज बाद झाले असतील तरी देखील दर्शन आणि नितेश चांगली बॅटिंग करतात. गोलंदाज विनायक यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. यस पंचांचा इशारा येतो आहे. वाईड बॉल मिळते. अवांतर धावांन धावसंख्या 1ने पुढे जाईल. 31. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. अगदी क्लोज हा चेंडू होता, त्यामुळेच पंच देखील थोडेसे थांबले होते, कारण की काही सेंटीमीटरचा फरक. फुल टॉस, लाईन पूर्णपणे मिस केली आहे आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज झालाय बाद. दर्शन बॅक टू द पवेलियन. प्लेड ऑन झाले. बॅटच्या आतली कडा आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूने आणि प्लेड ऑन झाले. फलंदाज दर्शनला देखील माघारी परतावं लागलंय. 31 या धावसंख्येवरती 7वा फलंदाज गमावलाय. क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमने या मॅचमध्ये अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. बक्षीस पात्र ही लढत आहे. दोन्ही संघांनी आजच्या रात्रीमध्ये 2-2 सामने जिंकलेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तेजस येतोय बॅटिंग करण्यासाठी 9व्या क्रमांकावरती. विनायक फुल टॉस चेंडू पाहावं लागेल. पंचांनी 9 चेंडू घोषित केला आहे आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पंजा. 5 धाव मिळतील या चेंडूवरती. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अविनाश नाराज आहेत विनायक वरती, कारण की हा 9 चेंडू आणि त्याच्यावरती हा चौकार. बीमर. धावसंख्या आहे 36. खराब गोलंदाजी जय बोले नेवाली या टीमच्या माध्यमातून या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. स्ट्राइक इनला फलंदाज तेजस माळी. तेजस माळी ऑन स्ट्राइक. फ्री हिट. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. मिड विकेटला 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. धावबादची संधी मिळते फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवरती. फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज तेजस माळी. मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तीन चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. डीप मध्ये मिड विकेटला नयन आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. नितेश बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 38. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. खूप चांगलं गॅदर केलं चेंडूला अविनाशने आणि त्यानंतर स्टंपला चेंडू लावला आणि रनआउटच्या स्वरूपात ते नितेशला माघारी परतावं लागलंय. न्यू बॅट्समन आलेत. विवेक जगताप. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकातील. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन बनवली आहे.
जरी लवकर फलंदाज बाद झाले असतील तरी देखील चांगली बॅटिंग दर्शनने केली. विवेकने देखील तो आता आलाय, परंतु नितेशने एक चौकार लगावला. तेजसने देखील खूप चांगली बॅटिंग केली. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि या दोन चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. तो म्हणजेच क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमला. राहुलभाई पाटील यांचा हा संघ आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या अस्थिर आहे 38. 8 बाद 38 ही धावसंख्या आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगमधील. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. विकेटकीपर अविनाशने केली चूक आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 55 इशारे तो 22 मिळते अवांतरच्या स्वरूपात एक धाव आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8 बाद 39 आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जय भोले नेवाली या टीम समोर. क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमने 18 चेंडू बनवायच्या धावा 40 या मॅचमध्ये जय भोले नेवाली या टीमला. खऱ्या अर्थाने आमदार चषकाचं हे दमदार आयोजन आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे देखील मी मनापासून आभार मानतो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय हेमंतदादा अशोक भोईर, त्यानंतर रुपेश भोईर, देवादादा भोईर, अमोलदादा भोईर, प्रमोददादा भोईर आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ ढोके असेल यांचं मी मनापासून आभार मानतो. 2 दिवस खूप चांगली साथ मिळाली. भाग्येशजी म्हात्रे आणि रमेश महाराज शिंदे यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर ओमसाई MTC लाईव्हचं मी मनापासून आभार मानतो. आमचे ऑफिशियल DJ मास्टर DJ गणेश यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. योगराज महाराज असतील, त्यानंतर विष्णू शिंदे सर असतील आणि नक्कीच डान्सिंग अंपायर हॅरी सर असतील यांचं देखील मी आभार मानतो. आणि तुर्तास मी तिथे थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. 18 चेंडू बनवायचे धावा 40 आणि या 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ मलंगड, व्हॉइस ऑफ भाल, आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि सुप्रसिद्ध गायक परी बीट्स ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर भाग्येशजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते सर. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक ढोके 2025. आजचा खेळ क्रिकेटचा अनुकूल राहिला. आजच्या दिवसामध्ये हायेस्ट टोटली तुम्ही बघितली 129 धावा या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिल्या. कालच्या दिवसामध्ये 82 धावसंख्येचा उच्चांक होता, परंतु आजच्या दिवसामध्ये क्रिकेटचा अनुकूल खेळ या क्रीडांगणावरती तुम्ही पाहिला. अनेक साऱ्या प्रेक्षकांनी ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटला भेट दिली. आतापर्यंतच्या व्ह्यूवरची संख्या जर आपण पाहिली तर आजच्या या रात्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला राहिला आणि या स्पर्धेमध्ये 29,026 एवढ्या प्रेक्षकाने आज मनोमोराद आनंद या स्पर्धेचा लुटलाय. सर्वांना आनंद देणारी, सर्वांना हर्ष देणारी ही स्पर्धा अर्थात दमदार आमदार चषक 2025. शेवटचा सामना नेवाले आणि त्यांच्या अगेन्स्ट ब्राह्मण करवले. प्रथम बॅटिंग करत असताना 39 धावा आणि 13.33 या सरासरीनं 40 धावसंख्येचे टार्गेट हे ठेवण्यात आलेलं आहे संघ नेवाली समोर. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि राहुल आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉल झाला तयार तेजस. पहिलाच बॉल यॉर्कर ब्लॉक केलं गेलं, फलंदाज आला. माहिती आहे की सचिन आक्रमकतेचं दुसरं नाव आहे. नेवाले टीमच्या माध्यमातून लीडिंग ऑफ द फ्रंट नेहमी त्याची बॅटिंग हवीशी वाटली आहे.
नेवलीकरांच्या प्रेक्षकांना आणि त्यांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी त्याला सुरुवातीला चॅलेंज बॉल टाकावा. चॅलेंज दिलं गेलं तेजसनं. पहिलाच बॉल यॉर्कर, तिथनं मिळाली सिंगल आणि सिंगलने डावाला झाली सुरुवात. या मॅचमध्ये लक्ष्य 40 धावसंख्येचं. यॉर्कर बॉल आणि परफेक्टली यॉर्कर. राहुलची महत्वाची विकेट. हाती खुळू दिलं नाही. बॅट स्विंग होण्या अगोदर बॉल स्टंपवरती आदळण्यात आला आणि पहिली विकेट खात्यामध्ये तेजसच्या. राहुल बाद. काय डिलिव्हरी होती. मयूर वाघमारेची आठवण झाली. करण अंबालासाठी ज्याने सरप्राईज बॉल टाकला तशाच पद्धतीने हा बॉल. डोळ्यांची पापणी लवते ना लवते हा बॉल अगदी दोन्ही पायांचा गॅपमधून तुम्हाला स्टंपवरती आदळताना पाहायला मिळाला आणि मैदानाच्या बाहेर राहुल जो या मॅचचे सूत्र हलवू शकला असा. क्रिकेटमध्ये तुम्हाला एकच फलंदाज जिंकू देऊ शकत नाही, कारण क्रिकेट हा बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे असतो. जिथे बुद्धिबळाचा एक प्यादा तुमच्या राजाला चेकमेट देऊ शकतो, बुद्धिबळाचा एक प्यादा जसा पूर्णपणे जो बुद्धिबळाचा खेळ हा विस्कळीत करू शकतो तसा एक खेळाडू ठरत असतो. परंतु क्रिकेटच्या परिपटलावरती ना अनेक वेळा आपण असं बघितलंय की ज्या खेळाडूवरती डिपेंडेबल असणारा संघ नेक्स्ट मॅचमध्ये ज्या खरं तर खेळाडूने चांगला खेळ केलेला असतो त्या खेळाडूला कधी कधी स्वस्त्यामध्ये बाद होताना तुम्ही बघितलं. कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल, कधी काय बिघडेल, रंकेचा रावण कधी होईल, हरणारे संघ कधी जिंकतील, जिंकणारे संघ कधी हारतील याचा कधीच नेम नसतो. म्हणून क्रिकेटला अनिश्चिताने भरलेला क्रिकेट हा खेळ ही उपमा खरं तर क्रिकेटला दिलेली आहे. त्याच्यामुळे आता राहुल बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये गेला अविनाश. ज्या अविनाशने मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली, परंतु त्याच्यासमोर बॅटल तेजस पाटीलचं ज्याने एक्सप्रेस बॉल हाताळला गेला त्याच्या ओव्हरमध्ये राहुल बाद होताना पाहायला मिळाला. राहुलसाठी यॉर्कर बॉल ज्या पद्धतीने होता त्याच पद्धतीने अविनाशसाठी सुद्धा यॉर्कर बॉल टाकण्यात यशस्वी ठरला तेजस पाटील. खात्यावरती दुसरी लागोपाठची विकेट. अविनाश सुद्धा बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय काय परफेक्शन आहे. परफेक्टली ज्या अनाखुना आहेत त्या ओळखण्यात यश आलंय. कारण मलंगट बेल्टमधल्या ज्या टीम्स आहेत ना आजच्या दिवसामध्ये 7 टीम्सपैकी खरं तर बारकाईने लक्ष केंद्रित करणाऱ्या या 2च टीम आहेत. खरं तर या 2 टीमचा परफॉर्म जर तुम्ही पाहिला तर नेवाली संघ त्यांच्या काउंटर अटॅकने ओळखला जातो. तर दुसऱ्या बाजूला तेजस पाटील सोडला तर येणारे 2 जे बॉलर असतील ना ते 2 बॉलर टीम ब्राह्मण करवळच्या माध्यमातून खरं तर फिरकीचे आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीलाच अस्त्र फास्टर यूज केला. 13.33च्या सरासरीला बचावात्मक वापरायचं. 13.33च्या सरासरीला सुरुवातीपासून वाचवायचं तोच सांगणारा हा बॉल. हा पहा पहिला विकेट जिथे राहुल बाद झाला परफेक्टली दोन्ही पायांच्या गॅपमधून. आणि याही विकेटला जर तुम्ही बघा तर दोन्ही पायांच्या गॅपमधून आही चेंडू ट्रॅव्हल झाला. म्हणजेच दोन्ही जे विकेट आल्यात ते परफेक्शनने आलात जिथे तेजस पाटीलला 2 सफलता मिळाल्या. आता हादरे बसले असावेत. सध्या तरी आमदार चषक ढोके बघताय, परंतु हृदयाचे ठोके आता वाढले असतील संघ नेवालीच्या प्रेक्षकांचे. भावेसाठी हा बॉल तोही वेगवान. काय गती होती. एक्सप्रेस डिलिव्हरी ते यूज करत असताना जी ताकद आहे ना भावेशमध्ये त्या ताकदीला खरं तर नाकामी कसं ठरवायचं तर त्याच्यासाठी एक असा बॉल ज्या बॉलवरती हतबल झाले 2 खेळाडू. जिथे बाद झाला राहुल, जिथे बाद झाला अविनाश. मग आता भावेशच्या समोर सुद्धा 30 लेंथ ऑन लाईन न टाकत असताना थोडासा बॉल पुढे टाकण्यात आला आणि भावेशला या ठिकाणी बीट केलं जातंय. नेक्स्ट बॉल यॉर्कर तोही आणि या ओव्हरमधला 3रा विकेट तोही बोल्ड. हा पराक्रम हा विक्रम मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तेजस पाटील नावाची तो बुरुज ढासळवते संघ नेवालीचे. आतापर्यंत 3 गडी त्याच्या खात्यामध्ये. भावेश सुद्धा करतोय परतीचा प्रवास. क्या बात आहे. काय शेंडू. दोन्ही पायांच्या गॅपमधून 3रा फलंदाज बाद झालाय. लोवर फुलटॉस बॉल हे बॉल असे असतात ना जिथे आय कॉन्टॅक्ट तुमचा बॉलरशी झालाच पाहिजे तेव्हा हा बॉल तुम्ही खेळू शकता. खरं तर याच्यासाठी फुटवर्कही लागतो. त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी तुमच्याकडे नजर यावी आहे. गोलंदाजाची ॲक्शन त्याच्यावरती रिॲक्शन तुमची पाहिजे. आणि क्रिकेटच्या परिपटलावरती खरं तर लोवर फुलटॉस बॉल ना भरपूर साऱ्या खेळाडूंना डोकेदुखीस ठरलात. 3 बॉल यूज केले गेले लोवर फुलटॉस. याच्या अगोदर फास्टर बॉल होता. अन्यथा टेनिस बॉल क्रिकेटमधल्या खरं तर भरपूर साऱ्या अशा इतिहासाच्या गोष्टी आहेत ज्या खेळाडूने ओलांडल्यात. त्या गोष्टीमध्ये खरं तर ही विकेट जर आधीच्या बॉलवरती आली असती तर या खेळाडूची नोंद झाली असती. कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये सुरत चौथीला तुम्ही बघितलं ज्याने प्लम्प विकेट घेतली.
त्यानंतर तुम्ही बघितलं सागर भोईर भिवंडी करिअरमध्ये जो सरवलीचा खेळाडू आहे त्याच्याही नावावरती हा कारनामा आहे. हरेश नवीन फलंदाज ऑन साईडला चाललाय. मॅच्युअर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. आल्या आल्या त्याने स्वागत जरूर केलं गेलं आणि स्वागत करत असताना त्याच्या बॅटमधून आलाय शेवटच्या बॉलवरती चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5 जिथे बनवायच्या धावा 40. 35 धावसंख्येची आता गरज. 2.5 शब्दांचं भाग्य घेऊन 3 शब्दांचा नशिबाला पुढाकार दिला. 4 शब्दांची मेहनत केली टीम ब्राह्मण करवलेने. परंतु आता नशिबाचे दार जर उघडायचे असतील ना तर मेहनती सोबत आता पराक्रम करावा लागेल. जिथे फक्त उर्वरित आहे समीकरण 12/35. ऑन पेपर या गोष्टी कठीण आहेत परंतु ऑन ग्राउंड आता सोप्या करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टीम नेवालीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याच्या नावावरती नेहमी यशस्वी हा रस्ता कोरलेला आहे तो यशस्वी खेळाडू मजेश हरेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता जास्तीत जास्त त्याच्याकडे जर स्ट्राईक राहिली तर या मॅचचे सूत्र तो हळवू शकतो. परंतु अजूनही एक असा बॉलर यूज मैदानाच्या आतमध्ये झालाय ज्या खेळाडूच्या नावावरती हा संघ ओळखला जातो. अर्थातच राहुल भाई ऑन साईडला चालला बॉल. दुसरीचा प्रयत्न सोडली गेली. हरेशने स्ट्राईक. हरेशकडे स्ट्राईक होती. जरूर त्यांनी विचार केला की आता जास्त गफलत नकोय. आता इथनं धाबा बनवायचे आहेत तर या सिच्युएशनला हँडल करावं लागेल. या सिच्युएशनला फेस जावं लागेल आणि अशा साऱ्या असंख्य सिच्युएशन आहेत ना त्या या नेवाली संघाने झेलल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला कोण आहे तर एक्सपिरियन्स एज अ गुड टीचर या मूल सूत्रावरती चालणारा राहुल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय जो या संघाची ओळख आहे. आता रोकायच्या ताकरामध्ये 33. ओव्हर द विकेट कुलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला चाललाय गॅपमध्ये परंतु गॅप कव्हर केली जाते मिड विकेटच्या फिल्डरच्या माध्यमातून. दुसरीचा प्रयत्न आलाय बॉल राहुलच्या हातामध्ये परंतु निसटलाय सुद्धा. चान्सेस आहेत त्या चान्सेस पूर्ण करण्याच्या अनुमानाने आता त्या कव्हर कराव्या लागतील. हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सिंगल डबल धावा कशा येवो ते येणं गरजेचं. याच हरेशला गोष्टीचा विचार करायचा आहे आणि विचार विनिमय तो जास्त करत असतो कारण कॅल्क्युलेटिंग हा क्रिकेट जरूर आहे पण तो प्रेझेन्स ऑफ माइंड तो क्रिकेटमध्ये जास्त यूज करताना तुम्हाला पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर चॉप करण्याचाही प्रयत्न नव्हता परंतु वॉपस्टमच्या जास्त बाहेर झालाय. शिंदे सर तेच सांगत असताना सध्या तरी इन फ्रेम तुम्हाला 3 शिंदे पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. अंपायर शिंदे तुम्हाला रमेशजी शिंदे सर पाहायला मिळाले आणि दुसरे आता सध्या तरी आमचे कॉमेंटेटर जॉईंट होत आहेत तेही शिंदेच आहेत. म्हणजे 3 शिंदे बंधुराज सध्या तरी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. वाईट बॉल त्याच्यानंतर जरूर बॅट फिरली आहे. स्विंग जबरदस्त बॉल हेवमध्ये जेवढी उंची तेवढीच जास्त अंतराची ही बाउंड्री लाईन कापत असताना हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा तडाका सचिनच्या बॅटमधून षटकार. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही आणि शांत बसायला आम्ही नेवालीकर काही संत नाही. हा सांगणारा हा षटकार कॉन्फिडंट होता सचिनकडे. सचिननी बघितलं त्याच्या चेहऱ्यावरती तरीही नाराजी होती की पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावसंख्या आल्या नाही ना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या. मग त्या 10 पेक्षा जास्त धावा असत्या तर सध्या तरी आपण स्ट्रगल एवढा केला नसता. आणि क्रिकेट हा खेळच असा असतो जिथे पहिल्या षटकामध्ये झालेला चेंजेस तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये कव्हर करू शकता आणि कदाचित सध्या तरी मॅचमध्ये तेच सुरू आहे कारण राहुल पाटीच्या विरोधात आत्तापर्यंत धावा आल्यात 11 बॉल फेकून झाल्यात 3. अजूनही 9 मध्ये 24 बनवायचे आहेत. इम्पॉसिबल हा मिशन नाही आहे. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल. मलंगट जर टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला ना तर सगळ्याच टीम अगदी ताकदवर आहेत आणि त्या ताकदवर टीमपैकी 2 टीम एकामेकाच्या विरोधात करवले त्यांच्या विरोधात नेवाली. अजून एक यॉर्कर बॉल स्वतःला ब्लॉक केलं परंतु रिझल्ट चांगला मिळाला. सिंगल झाली कमिट सेकंडसाठी परतलात. हरेश वेगाने आलाय नॉट शॉटिंगवरती डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज बाद. स्वतः हरेश मैदानाच्या बाहेर निघालाय. हा त्याचा ॲग्रेसिव्हनेस त्यालाही वाटलंही नव्हतं की हा विकेट मैदानाच्या आतमध्ये टीम करवळेला मिळेल परंतु अनबिलिव्हेबल फिल्डिंग डायरेक्ट हिट झाला. हरेश परतला मैदानाच्या बाहेर या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि आता इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू कंपल्सरी धावा 23. अनबिलिव्हेबल विचारही केला नव्हता की ही विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. त्याचा अग्रेसिव्हनेस तुम्ही पाहिला आणि ही जी विकेट आहे ना ती विकेट आल्यानंतर भाईच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पहा कारण त्याला माहिती आहे
की ही विकेट फक्त मॅच बदलवणारे नाही आहे, तर ही विकेट या मॅचचं सूत्र हलवणारे आहे. त्याच्यामुळे हा एक्सप्रेशन तुम्ही पहा, हा एक्सप्रेशन तुम्हाला पाहायला मिळाला, हा सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या सेलिब्रेशनमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत होतं की या मॅचमध्ये काय कंडिशन आहे आणि काय कंडिशन आपल्या फिल्डरने बदलवली आहे. परिस्थितीला आता घडवली आहे, परिस्थिती बिघडली होती, त्या परिस्थितीतून आता बाहेर निघण्यासाठी एक यशस्वाचा मार्ग पाहिजे. जसा अंधारामध्ये चालत असताना एखादा काजवा सुद्धा लक्ष वेधित करत असतो ना, तशा प्रकारे या मॅचने सर्वांचं लक्ष वेधलंय. 1.4 षटकाचा खेळ संपलाय. 17वरती 4 गडी बाद, 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 8 बॉलमध्ये आता 23 धावा बनवायचे आहेत. नवीन फलंदाज गेलाय हेमंत, स्ट्रायकिंगवरती आहे सचिन. सचिनकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, परंतु ते आता सिद्ध करण्याची या ठिकाणी वेळ आली आहे. ऑप्शनच्या बाहेर चाललाय का ह्याही गोष्टीचा विचार करावा लागेल आणि हलवार पद्धतीने हात या ठिकाणी ओपन केल्यात आणि अंपायर सांगत असताना की इट्स व्हाईट बॉल, म्हणजे 8 मध्ये धाबा अजूनही बनवायच्या 22. अजूनही सामना संपला नाही, दोन्ही बाजूने 50-50 चान्सेस आहेत. येणारे 2 बॉल एखादा मोठा फटका नेवाली संघ इंटर होईल किंवा येणारे 2 बॉल जर एकी धावसंख्या आली नाही तर पुन्हा एकदा जो प्रेशर वाढलाय तो प्रेशर अजून वाढत जाईल टीम नेवालीवरती. यावेळेला फुल टॉस बॉल चाललाय बॉन्डलाईनच्या बाहेर. ही चर्चा करत होतो की येणारा एखादा मोठा फटका या मॅच मध्ये इंटर होईल नेवाली संघ. आणि पुन्हा एकदा सांगत असताना सचिन कि कहीं हार बाकी है तो कभी हार बाकी है तो कभी जीत बाकी है, अभी तो पूरा इम्तिहान बाकी है. तोली है अभी तो मुट्ठी भर जमीन, बट तोलना अभी तो पूरा आसमान बाकी है. दोन्ही फ्रेम मध्ये तुम्ही पहा, हार आणि पराजय याच्यातलं अंतर भरपूर मोठं असतं, परंतु आता अंतर 7 चेंडू आणि 16 धावसंख्येचं राहिलंय. कॉन्फिडंट स्ट्रोक, बॉल चला बाउंड्रीच्या बाहेर. जरूर हरेश बाद झाला तरी माझ्याकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करत असताना सिद्धतेचं दुसरं नाव अर्धशतकांचा मलंगड विभागातला राजा मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि त्याच्या बॅटमधला षटकार पहा. फुलटॉस बॉल आला बॅटवरती, त्या बॉलला फेकून दिलं बाउंड्रीच्या बाहेर. या मॅचमध्ये वळण होतं, त्या वळणामध्ये भरपूर सारे अडसर होते. राहुल पाटील सारखा अडसर समोर असताना त्याच्या समोर काय फलंदाजी त्याची सुरू आहे आणि 7 चेंडू 16 धावसंख्येचं समीकरण. अजून एक चांगला फटका ऑन साइडला अगदी चला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर टप्पा पडला आणि बॉल चला बाउंड्रीच्या बाहेर. आणि हा खेळाडू कक्ष, ज्या खेळाडू कक्षामध्ये आवाज येत नव्हता त्या खेळाडू कक्षामधून आता चर्चा झाली की विजयाच्या समेत आता आपण पोचलोय. आणि सध्या तरी आपण जर पाहिला तर इक्वेशन चौकार आलाय, म्हणजे 6 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या धावा 12. इक्वेशन बदलतंय, वेळ बदलतीये, काळ बदलते. आणि खरं तर मराठी प्रश्नपत्रिका सर्वांनी सोडवली असेल. रोशन आपणही खरं तर शाळेमध्ये असताना मराठी प्रश्नपत्रिका सोडवली. त्या मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये एक असा प्रश्न यायचा, भूतकाळामध्ये प्रश्न यायचा आणि कंसामध्ये लिहिलेलं असायचं की त्याचं वर्तमान करा. कधी कधी वर्तमानातला प्रश्न यायचा आणि त्याच्या कंसात लिहिलेलं असायचं की भूतकाळ करा. खरं तर प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आपण उत्तरपत्रिकेमध्ये सोडू शकतो, परंतु वास्तविक जीवनामध्ये तो काल ना पुढे आणतायत ना मागे आणतायत, ही सगळ्यात मोठी वास्तुस्थिती असते. आता तीच वास्तुस्थिती तुम्हाला भविष्यमानामध्ये जायचं नाहीये, तुम्हाला वर्तमानामध्ये घडवायचं आहे. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वर्तमान घडवताना तुम्हाला पाहायला मिळतो संघ नेवाली. परंतु ब्राह्मण करवले संघ सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यांनी सुद्धा अस्त्र एक शेवटच्या क्षणाला ठेवलाय, जो शेवटच्या क्षणाला यूज करतील. राहुल भंडारीला मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. अशा फिरकीने अनेक सारे सामने राहुल भंडारीने जिंकून दिलेत, परंतु आता एक मोठा अडसर आहे की समोर कोण आहे तर हेमंत. सचिन स्ट्रायकिंग एनवरती नाहीये. काय घडेल काय बिघडेल येणारे 7 चेंडू सांगून जातील. हेमंतसाठी बॉल ऑन साइडला, फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे थांबले. का थांबले त्याचा विचार आता पडलाय, टप्पा पडलाय आणि बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. दोन्ही खेळाडूंचं संवाद चुकलं, संवाद मधला स काढला, वाद झाला. फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु थांबला फिल्डर, ती मोठी चुकी झाली. बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर आणि आता इक्वेशन 5 चेंडूंमध्ये 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. हा रिप्ले तुम्ही पहा, अनएक्सपेक्टेड हे सगळं काय घडलं. आतापर्यंत टीम ब्राह्मण कलवरीच्या बाजूने सगळं काय घडत होतं, परंतु आता परिस्थिती विचलित झाली आहे. प्रश्न भरपूर सारे आहेत, त्या प्रश्नातलं उत्तर पराजय की जय यामधलं अंतर आता 5 चेंडू तुम्हाला सांगून जाईल. दोन्ही फ्रेममध्ये तुम्ही पहा,
कशा पद्धतीने हा सामना रंगवण्याचा प्रयत्न. विचार करत होतो की एका बाजूला हेमंत आहे, दुसऱ्या बाजूला सचिन. सचिनकडे स्ट्राईक गेली तर सचिनकडे ती क्षमता आहे, परंतु हेमंतने सुद्धा सांगितलं गेलं की मीही या सामन्याला फिनिश करू शकतो आणि सध्या तरी मॅचमध्ये तेच करत असताना अजून एक मोठा फटका ऑन साइडला, तोही जाईल बाउंड्रीच्या बाहेर. आणि काय रंगवली या मॅचला. विथ द बॉल चांगली बॉलिंग केली आणि विथ द बॅट सध्या लागोपाठचे दोन मोठे फटके खेळत असताना या मॅचचं सूत्र हलवलं ते म्हणजेच हेमंतने. आता 4 चेंडू, धावा बनवायच्या 2. चला विनंती करेन डगआउटमध्ये सर्व खेळाडू बसा. विनंती करेन मॅनेजमेंट कमिटीची सूचना येते की जे खेळाडू आहेत ते कृपया करून डगआउटमध्ये बसायचे आहेत. विनंती करेन. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. आता विचारच पडलाय. खरं तर आम्ही विचारामध्ये होतो की आता 4 मध्ये फक्त 2 बनवायचे आहेत. 4 मध्ये 2 बनवायचे आहेत. फिल्डर त्या ठिकाणी ट्रॅप सेट केला गेलाय. एक सिंगल तर जरूर बनली आहे. आता इथनं आपल्याला पाहायला मिळतात इक्वेशनमध्ये परिवर्तन होत असताना 3 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज. या मॅचमध्ये ना सगळं काही डिपेंडेबल होतं राहुल भंडारीवरती. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये राहुल पाटीलने जास्त धावा खर्च केला. तब्बल त्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या 23. येणारे असतील 3 बॉलमध्ये 1 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. आतापर्यंत आक्रमकतेने खेळणारा सचिन आता टेम्परामेंट दाखवेल का, हाही प्रश्नचिन्ह पडलाय. कारण फिल्डिंग जास्तही क्लोज नाहीये, फिल्डिंग थोडीशी दूरवरतीच आहेत, परंतु इक्वेशन डोळ्यासमोर नेवालीच्या अगदी सोपं झालंय. 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज. थोडासा पुढे आला खेळण्यासाठी आणि इथं बॉल सोडला गेला फिल्डरने आणि पराक्रमी विजय. या मॅचमध्ये लक्ष होतं 40 धावसंख्येचं आणि 40 धावसंख्येचं लक्ष बनवत असताना फक्त 2 चेंडू ठेवत असताना हा पराक्रमी विजय प्रस्थापित केलाय जय भोले नेवाली संघाने. क्वालिफाय झालाय. पहा सचिनला खांद्यावरती उचललं जाते. मागच्या मॅचमध्ये सचिन लवकर बाद झाला रनआउटच्या स्वरूपात, तिथे तो थोडासा नाराज झाला. परंतु मॅचमधले सर्वोत्कृष्ट खेळाडू बाद झाल्यानंतर सचिनने जे सांभाळलं गेलंय ना ते खरं तर कौतुकास्पद होतं. कौतुक जरूर करावं तेवढं कमी. आणि सध्या तरी ब्राह्मण करवले संघाला पाहत आहेत. काही त्यांच्या कमरेवरती येत आहेत, काही त्यांच्या डोक्यावरती येत आहेत. विचार करतात राहुल भाई की हा सामना आपण गमावला कसा. गमावला तेव्हाच खरं तर जेव्हा 23 धावा राहुल पाटीलच्या विरोधात आल्या ना तेव्हा एक मोमेंटो शिफ्ट झाला, तेव्हा एक मोमेंट मिळाला गेला. तिथून सामना टर्न झाला आणि आपण असं म्हणतो ना की हारता सामना जीतने वालों को लोग बाजीगर कहते. आणि हा बाजीगर नक्कीच ठरला या मॅचमध्ये 40चं लक्ष. परंतु जेव्हा राहुल अविनाश बावेज बाद झाला, हरेशी बाद झाला, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तग धरून राहिला. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. 23 धावा इंडिव्हिज्युअल ज्याने बनवल्या गेल्या तो सचिन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सचिन या लवकरात लवकर. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुम्हाला सर्व काही करावं लागतं. कारण देव फक्त नशिबाच्या रेषा देतो, परंतु त्या नशिबाच्या रेषांमध्ये रंग तुम्हाला भरावा लागतो. म्हणून रोशन त्याच गोष्टीचा आपण विचार केला होता ना की हा टेनिस बॉल क्रिकेट अनिश्चितताने भरलेला आहे. जिथे हारणारे संघ जिंकतात, जिंकणारे संघ हारतात. कधी पलटवार होईल, कधी आपल्या विरोधात जाईल, कधी आपल्या बाजूने तो सामना येईल, याचा कधीच नेम नसतो. आणि सरडा जरी कमी रंग बदलतो, इंद्रधनुष्याला जरूर 7 रंग असतात, परंतु या दोन्ही गोष्टींपेक्षा जास्त रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ तुम्ही तिसऱ्या रात्रीमध्ये पाहिला. सो आपण विनंती करूयात लवकरात लवकर या. सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. मी विनंती करेन सचिन लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. कारण आपल्याला सगळ्यांना प्रवास लांबचा करायचा आहे. आज मलंगड बेल्टमधल्या टीम्स तुम्हाला पाहायला मिळाल्या. जरूर आपण सगळे एकाच विभागामधून आलो, त्याच्यामुळे माहीत असेल की आज आणि काल रात्रीसुद्धा थंडी जास्त होती. त्याच्यामुळे आम्हालाही दूर जायचं आहे आणि तुम्हालाही दूर जायचं आहे. सो विनंती करेन सचिन चला आता सेलिब्रेशन संपवा आणि आता पॅनल्टी लागेल. चला सचिन 31 धावांची पॅनल्टी लागेल, लवकरात लवकर या. चला सचिन लवकरात लवकर या. कारण ज्याने घड्याळ बनवला त्याच्यासाठी वेळ कधीच थांबली नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या.
चला सचिन लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅच साठी. तर सचिनला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नेहमी प्रवीण यांचा सपोर्ट असतो या टीमला. तेही मॅचचा आनंद घेत होते. आमचे दीपेश दादा तेही या मॅचचा आनंद घेत होते. सचिनला मॅन ऑफ द मॅच आहे, कदाचित डेडिकेट करतील. सचिनला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता, परंतु त्याने ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी डेडिकेट केली आहे नयनला, ज्याने 4 विकेट फर्स्ट इनिंगमध्ये बॉलिंग करत असताना मिळवले गेले. त्या नयनला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. चला नयन यायचंय मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. ऑल ओव्हर या गोलंदाजाच्या नावावरती सर्वात जास्त विकेट आहेत. तो गोलंदाज तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळाला. वेलकम कल्पेश. कल्पेश ब्रँड आणलाय का? तर हे होते नयन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारत असताना. थँक्यू सो मच. 2 रात्रीमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला राहिला. आजच्या दिवसामध्ये रोशन संते सरांना तुम्ही ऐकलं, रमेश शिंदे सरांना ऐकलं. सध्या तरी थोडीशी चर्चा करतात आणि ती खोल चर्चा आहे. माडी सरांची, राहुल चव्हाण सरांची, तसेच तुषार शिंदे सर आणि रमेश शिंदे सर यांची एका मुद्द्यावरती खोल चर्चा सुरू आहे. परंतु नक्कीच ती चर्चा आम्ही ऐकू. दरम्यान